सर्वांना नमस्कार. पराठा हा अतिशय लोकप्रिय भारतीय पदार्थ आहे, जो गव्हाच्या पिठापासून बनवला जातो आणि तूप आणि तेलावर भाजला जातो. आज आपण वेगळा असा पराठा बनवणार आहोत, जो एकदम मऊसूत आहे आणि प्रवासामध्ये तुम्ही आवर्जून अशा पद्धतीने हा पराठा बनवू शकता. चवीला तर एकदम अप्रतिम लागतो. वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण आणि आलं घ्यायचं आहे आणि 1 वाटी आपण गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून गाजर वापरा. त्यानंतर मिक्सरमधून आपल्याला अशा पद्धतीने बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. सर्व मिश्रणाची आपण एकदम रवाळ अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आता या ठिकाणी आपण मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. स्वच्छ धुतलेली मेथी चिरून घ्यायची आहे आणि आपण या ठिकाणी कोथिंबीर देखील वापरलेली आहे. कोथिंबीर निवडून घ्यायची आहे आणि तीसुद्धा अशाच पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आहे. भरपूर अशा कोथिंबीरचा वापर करा, जेणेकरून होणारा पदार्थ एकदम चविष्ट आणि रुचकर लागेल. आता मेथी आणि कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे. 4 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. पीठ छानसं चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये धना पावडर 1 चमचा वापरलेले आहे. त्यानंतर ओवा वापरायचा आहे अर्धा चमचा. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. हळद वापरायची आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण 4 चमचे बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलेलं आहे आणि 2 चमचे या ठिकाणी फ्रेश दही वापरायचं आहे. आता मिक्सरमधून बारीक केलेलं वाटण त्याच्यामध्ये घालणार आहोत. त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण, त्याचप्रमाणे हिरवी मिरची आणि गाजर यांचं बारीक असं वाटण केलं होतं. त्यानंतर मेथी आणि कोथिंबीर देखील त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने आपण सर्व मिश्रण आता हाताच्या साहाय्याने एकजीव करून घेणार आहोत. या पराठ्यामध्ये आपण दह्याचा वापर केल्यामुळे एकदम चविष्ट असा पराठा तयार होतो आणि मेथीचा तुरटपणा मोडायला दही मदत करत असतं. बटाटा पराठा, पनीर पराठा आणि कोबी पराठा, त्याचप्रमाणे मुळ्याचा देखील पराठा बनवला जातो. पण तुम्ही जर हा चविष्ट असा पराठा बनवला तर तुमच्या घरातील सर्वांनाच खूप आवडेल आणि हा पराठा तुम्ही प्रवासामध्ये देखील आवर्जून वापरू शकता. पौष्टिक तर आहेच, त्याप्रमाणे अत्यंत चविष्ट असा पराठा आज आपण बनवणार आहोत. पिठाची मळणी करत असताना यामध्ये आपण थोडं दही घालावं. दही नसेल तर या ठिकाणी तुम्ही तेल देखील वापरू शकता. त्यामुळे पराठे खुसखुशीत आणि मऊ व्हायला मदत होते. अशा पद्धतीने आपण एकदम घटसर अशी कणिक मळून घ्यायची आहे आणि अर्धा तासासाठी भिजत घालायची आहे. आता तुम्ही बघू शकता अर्धा तासानंतर आपण पराठे बनवायला घेणार आहोत. मध्यम आकाराचा एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि पोळपाटावर थोडंसं गव्हाची पिठी फुरफुरून घ्यायची आहे आणि आता आपण पराठा बनवायला घेऊया. थोड्या पिठाचा वापर करत या ठिकाणी आपण गोल आकारामध्ये पराठा लाटून घ्यायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपातीला घडी पाडतो अगदी त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी घडी पाडून घ्यायची आहे. हा ना पराठा अत्यंत पौष्टिक, चविष्ट आणि आपल्या शरीराला ऊर्जा देणारा भारतीय पदार्थ आहे. त्यालाच आपण नाश्ता देखील म्हणू शकता. जो आपण गहू, भाज्या आणि मसाल्याचे पदार्थ यापासून बनवलेला आहे. हा पदार्थ आपल्याला दिवसभर शरीराला ऊर्जा देण्याचे काम करत असतो आणि आपलं पोट दीर्घकाळ भरलेलं आहे असं आपल्याला नेहमी वाटत असतं. मेथी तसेच गाजराचा पदार्थ आपल्याला शरीराला अत्यंत आरोग्यवर्धक असा आहे आणि त्यातून आपल्याला महत्त्वाची अशी पोषक तत्त्वे मिळत असतात आणि हा बनवायला एकदम सोपा आणि कमी वेळात होणारा असा पराठा आहे. तुमच्या दुपारच्या किंवा सकाळच्या नाश्त्याची एक आवडता पदार्थ म्हणून देखील तुम्ही डब्यासाठी हा बनवू शकता. या ठिकाणी आपण भरपूर अशा मेथीचा त्याचप्रमाणे कोथिंबीर आणि गाजराचा वापर केल्यामुळे आपल्याला हा पदार्थ एकदम आरोग्यवर्धक असा आहे. तयार झालेला पराठा आपण मध्यम आचेवर छानसा दोन्ही रंगाने भाजून घ्यायचा आहे. तेलाऐवजी या ठिकाणी तुम्ही तुपाचा देखील वापर करू शकता. मेथीमधील गुणधर्मामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रण राहण्यास मदत होत असते. त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी हा एक चांगला असा आहार आहे. त्याचप्रमाणे मेथीमध्ये उच्च फायबर असल्याने पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होत असते. या पराठ्यामुळे
पोट भरल्यासारखं वाटतं, त्याचप्रमाणे भूक कमी लागते आणि आपलं वजन नियंत्रित राहण्यास मदत होत असते. हे पराठे प्रथिने आणि फायबरचा उत्तम असा स्रोत असून आपल्या आरोग्यासाठी एकदम फायदेशीर आहेत. हे चविष्ट असल्यासोबतच अत्यंत पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणारे असे पदार्थ आहे. एकदा नक्की तुम्ही आवर्जून ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.